हरिओम. माझं नाव मयुरी पंडित आहे आणि मी ESP ब्रेन योगाला ॲडमिशन घेतली आहे. तर मी प्रोफेशन गर्भसंस्कार कोच आहे. मी ऑलरेडी योगाशी कनेक्टेड आहे आणि मला त्याची पॉवर पूर्णपणे माहिती आहे. मी खूप साऱ्या लोकांमध्ये परिवर्तन पण घडून आणलेलं आहे आणि मला ह्या मुलांमध्ये म्हणजे जे माझे मुलं आहेत त्यांच्यामध्ये काय चेंजेस होत आहे ह्या योगाचं तर ते घरी करतातच, पण ह्या ESP ब्रेन योगामधून त्यांना अजून काय वेगळं मिळू शकतं, अजून काय जास्त मिळू शकतं हे बघण्यासाठी मी आज इथे आलेली आहे. तर माझी जी मुलगी आहे देवयानी समीर पंडित आणि माझा मुलगा इवान समीर पंडित. आता तुम्ही जर बघितलं तर ह्याचं एज 6 वर्षाचं आहे आणि ही 12 वर्षाची आहे. म्हणजे ह्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि हा कम्प्लिटली हिचा एंडिंग पॉईंट आहे. तर त्या दोघांचे जे डिफरन्स आहे हे मला बघायचं आहे की ह्यांच्यामध्ये ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होतं. तर जेव्हा मी आली त्यावेळेस तर दोघं एकदम नॉर्मल सगळं होतं आणि आता मी बघते आहे कालपासून हिच्यामधले चेंजेस बघते आहेत, ह्याच्यामधले चेंजेस बघते आहेत. हिनी स्वतः जी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की इथून घरी जाऊन लगेचच तिने पुस्तक बघितलं काढून आणि सरांनी ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं होतं की तुमचा स्पीड वाढेल, तुम्हाला जे सांगितलं आहे ते रिकॉल होईल, ते जास्त दिवस तुमच्या डोक्यामध्ये राहील, तिने ते करून बघितलं लगेच जाऊन आणि त्याचा तिला रिझल्ट मिळाला. आत्ता पण तिने मला ते थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मम्मा मला मी फिजिक्सचं हे वाचलं, आता पण मला ते आठवतं आहे. आणि हा जो आहे ह्याचं जो चंचलपणा आहे किंवा थोडंसं परफॉर्मन्स फिअर आहे हा आता कमी होईलच, कारण सरांनी मला त्याच्याविषयी खूप छान गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या गोष्टीसाठी आपलं स्वतःमध्ये काय चेंजेस हवे, आपण स्वतःमध्ये काय चेंजेस करायला पाहिजे. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स अँड मॅनिफेस्टेशनचा आपल्या जीवनामध्ये काय प्रभाव असतो हे त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे. अजून मला एक विशेष गोष्ट इथे अशी आढळली की मला स्वतःला पण एक वेगळीच एनर्जी इथे फील झालेली आहे. म्हणजे एक डिवाईन एनर्जी आपण म्हणू शकतो. मुलांना जे काही अनुभव आलेले आहेत ते त्यांनी स्वतः तर तोंडाने सांगितलेच आहेत. ते ऐकताना तुम्ही सरांच्या यूट्यूबवर वगैरे सगळं बघालच की खूप मॅजिकल गोष्टी आहेत, पण मला पण स्वतःला ते अनुभव आले. मी तर रजिस्ट्रेशन पण नव्हतं केलं, मी फक्त त्यांच्याबरोबर इथे आलेली आहे. ते मला असंच अनुभवायला आलं. दुसरं म्हणजे ती जेव्हा अनुभव सांगत होती तिचे स्वतःचे त्यावेळेस अक्षरशः गूज बम्स, मी अक्षरशः शहारलेलीच होती पूर्ण वेळ. आणि माझं ज्या फेथ आहे ते सगळंच तिने एक्सपिरियन्स स्वतः केलेलं आहे. मला हेच पाहिजे आहे की जे मी स्वतः एक्सपिरियन्स नाही करू शकत, ज्याच्या एनर्जीशी मी डायरेक्टली कनेक्ट नाही होऊ शकत, ते मुलं माझे डायरेक्ट त्याच्याशी कनेक्ट झालेले आहेत. आणि हेच आहे जे आपल्याला मुलांना द्यायचं आहे आणि आजच्या जगात ह्याचीच गरज आहे. तुम्ही फक्त शिक्षण घेतात, शिक्षण घेताना तुम्ही कानाचा आणि डोळ्यांचा वापर करतात. शिक्षक जे सांगतात ते तुम्ही कानाने ऐकतात, डोळ्यांनी बघतात, पण ह्यामध्ये सर सगळे सेन्सेस जागृत करतात. पूर्ण ॲक्टिवेशन मुलांना मिळतं. हे मुलं फक्त सामान्य मुलं नाही आहेत, तर हे सुपर किड्स आहेत आता. आणि त्याचा मी अनुभव घेतला आहे आज. आणि मीच नाही, माझ्याबरोबर जे इथे आलेले आहेत सगळ्यांनी ह्याचा पूर्णपणे अनुभव घेतला आहे. यांचे जे एक्सपिरियन्स आहे हे ऐकत असताना आम्ही सगळेजण इथे रडत होतो की म्हणजे हे इमोशन्स आहेत. आम्ही कनेक्ट झालो होतो त्या फिलिंग्सशी आणि त्या फिलिंग्स आमच्या डोळ्यामार्फत एक्सप्रेस होत होत्या. हीच आहे युनिक ब्रेन अकॅडमिकचं युनिकनेस. आणि मी खरंच सरांचा हा योगा आहे तो 5 लेवल्सच्या मुलांनी आज कंप्लीट केलेला आहे. मी सरांना एवढं पण विचारलं आहे की ॲडल्टसाठी काही आहे का, कारण मी स्वतः पण ह्याचा एक्सपिरियन्स करायची खूप इच्छुक आहे आणि मी मुलांना ह्याच्या थ्रू अजून पुढे नेणार आहे, कारण हीच माझी संपत्ती आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. हरिओम. हरिओम.